आज आपण सुरणामध्ये रवा घालून चवीला अतिशय भन्नाट लागणारी आणि खायला पौष्टिक अशी रेसिपी बनवतोय, जी तुम्ही याआधी कधीही बनवली नसेल आणि एकदा जर बनवली ना, आठवड्यातून 2-3 वेळा बनवून खाल इतकी चविष्ट बनते। चला तर मंडळी, याचा आपल्याला काय बनवायचे ते पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। सर्वात अगोदर इथे पहा, मी सुरण घेतला आहे। तर तुम्हाला तर माहितीच आहे, सुरणाची भाजी बनवतात, ती खायला खूपच छान लागते। तर या सुरणापासून आज मी असा अनोखा पदार्थ बनवणार आहे, जो चवीला फारच टेस्टी लागतो आणि तुम्हाला विश्वास नाही बसणार, तो बनवायला इतका सोपा आहे। बघा, मी सुरण आधी कुकर मध्ये चांगला शिजवून घेतलेला आहे। शिजवलेला सुरण या प्रकारे जर तुम्ही वापरला तर तो अजिबात खाजवत सुद्धा नाही। तर बघा, अगोदरच मी हा जो सुरणाचा तुकडा आहे तो साल काढून धुवून मग उकडून घेतला। आता मी एक किसणी घेऊन सुरणाचा हा तुकडा किसून घेणार आहे। बघा, या प्रकारे छानपैकी मी सुरणाचा किस तयार करून घेतला। आता तुम्हाला प्रश्न पडेल, मी किसाचं काय करणार आहे? भाजीत घालणार आहे का? तर नाही, हा सुरण मी आज फारच वेगळ्या प्रकारे वापरून एक चमचमीत पदार्थ बनवणार आहे। चला, आता हा सुरणाचा किस मी या प्रकारे एका भांड्यात काढलेला आहे। चला, आता मी या सुरणासोबत काय काय पदार्थांची तयारी करते ते बघा। मी कोथिंबीर घेतलेली आहे, ती बारीक कापून घेतलेली आहे। कोथिंबीरचा स्वाद आजच्या या पदार्थाला एक भन्नाट चव आणतो। कोथिंबीर सारखंच मी 2-3 हिरव्यागार मिरच्या छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कापून घेणार आहे। झणझणीत तिखट मिरच्यामुळे आजचा पदार्थ नक्कीच थोडा तिखट आणि त्यासोबत सुरणाची चव म्हणजे नक्की तुम्हाला समजत नसेल की हा पदार्थ नेमका कसा आहे। तर थांबा आणि या रेसिपीसाठी पटापट कमेंट करा की हा पदार्थ नेमका कोणता असेल। आणि हो, असेच अनोखी टेस्टी पदार्थ पाहण्यासाठी चुलीवरची मेजवानीला सबस्क्राईब नक्की करा। सुरुवातीला मी जो सुरणाचा किस तयार करून घेतला, त्यामध्ये 2 वाटी सुरणाचा किस तर 1 वाटी या मापाने रवा टाकून घेणार आहे। बघा, हे प्रमाण लक्षात ठेवा, म्हणजे तुमचा सुद्धा पदार्थ चुकणार नाही। रव्यानंतर मी हिरव्या मिरच्या टाकणार आहे, त्यानंतर कापलेली कोथिंबीर टाकणार आहे, चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे। आता हे सर्व मिश्रण मी हाताने चांगलं मिक्स करणार आहे। बघा, या प्रकारे चांगलं मळून मी हा सुरणाच्या किसाचा रवा मिक्स केलेला गोळा मुरण्यासाठी 10 ते 15 मिनिटांसाठी बाजूला ठेवणार आहे। हा सुरण मुरेपर्यंत मी आजच्या या पदार्थासोबत खाण्यासाठी एक हिरवी फोडणीची चटणी तयार करून घेते। त्यासाठी मी कापलेलं खोबरं मिक्सरमध्ये टाकलं, त्यात डाळ्या टाकल्या, नंतर हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ टाकून चांगलं बारीक वाटून घेतलं। वाटलेलं हे मिश्रण पातेल्यात काढून घेतलं। एक फोडणीचं भांडं गॅसवर गरम केलं, त्यात तेल टाकून फोडणीसाठी मोहरी, हिंग टाकलं, नंतर लाल मिरच्या, कढीपत्त्याची फोडणी करून चटणीवर टाकून झाकून ठेवलं। चटणी तयार झालेली आहे। चला, सुरणाचा किस चांगला मुरला असेल तर तो मी उघडून बघते। 15 मिनिटे झालेली आहे। बघा, चांगला मुरून हा सुरण रवा चांगला फुलून आलेला आहे। आता मी यावर अर्धा पळी तेल सोडून घेते आणि पुन्हा हाताने चांगला मळून तयार करते। आता तुम्हाला वाटत असेल की चटणी सोबत खायचा हा पदार्थ नक्की कोणता? तर आपला आजचा हा पदार्थ अतिशय झटपट असा तयार होतो। यासाठी आपल्याला कोणतीही पूर्व तयारी करावी लागत नाही। हवं तेव्हा आपण 15-20 मिनिटांमध्ये हा पदार्थ बनवू शकतो। नाश्त्यासाठी म्हणा किंवा लहान मुलांना टिफिनसाठी देऊ शकता। बघा, 15 मिनिटांनंतर अशा स्वरूपाचं हे मिश्रण इथे तयार होतंय। व्यवस्थित हे भिजलेलं आहे, इथे आपल्याला पाणी वापरायची गरज पडलेली नाही। चला, मी आता लगेचच हाताला थोडंसं तेल लावून घेते। त्यानंतर थोडंसं मिश्रण आपल्याला हातावरती घेऊन गोल गोल फिरवून आणि याचे छोटे छोटे असे गोळे बनवून घेते आणि याला प्रेस करून अशा पद्धतीने बोट मध्ये टोचून याचे मी मेंदू वड्याचे आकार बनवून घेते। बघा, किती सुंदर हे मेंदू वडे तयार झालेले आहेत। तर आज आपण सुरणापासून पौष्टिक असे मेंदू वडे बनवत आहोत। तर इथे मी अशा आकाराचे मेंदू वडे बनवले आहेत, तसे मी आणखी बनवून घेते। तोपर्यंत तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला आजचा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहताय मला कमेंट मध्ये नक्की कळवा, म्हणजे मला सुद्धा समजेल की चुलीवरची मेजवानीच्या युनिक अशा रेसिपीज कुठपर्यंत पोहोचतात। आणि हो, तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा।
बघा, आजचे हे मेंदू वडे 6 व्यक्तींसाठी आहेत. तुम्हाला जर जास्त व्यक्तींसाठी बनवायचं असेल तर साहित्याचे प्रमाण तुम्ही वाढून घेऊ शकता. इथे मी हे थोड्या प्रमाणामध्ये तुम्हाला बनवून दाखवते आहे. बरेच जणांना पहा सुरण आवडत नाही, परंतु सुरण हे जरी कंद असलं तरी त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये औषधी गुणधर्म आणि प्रोटीन असतं. त्यामुळे ते खायला सुद्धा तितकेच पौष्टिक असते. म्हणूनच तुमच्या घरात जर कोणी सुरण खात नसेल तर ही रेसिपी जरूर ट्राय करून पहा. तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व मेंदू वडे बनवून घ्यायचे आहेत. चला आता आपण लगेचच हे मेंदू वडे फ्राय करून घेऊया. गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये तेलात हे मेंदू वडे मी फ्राय करून घेणार आहे. इथे आपल्याला गॅस मध्यम ते बारीकच ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवरती आपण हे वडे डीप फ्राय करून घ्यायचे आहेत, जेणेकरून वडे आतपर्यंत व्यवस्थित शिजले जातात आणि छान खमंग कुरकुरीत असे तयार होतात. तर पहा, इथे सर्व मेंदू वडे मी 4 ते 5 मिनिटे फ्राय करून घेते. 4 ते 5 मिनिटांनंतर आपण हे वडे पलटून घेऊया. एका बाजूने व्यवस्थित तळले गेले की पलटून घ्यायचे आहेत. पहा, मेंदू वडे व्यवस्थित तळले गेलेले आहेत. रंग सुद्धा पहा किती छान आलेला आहे आणि असं वाटतच नाही की हे मेंदू वडे सुरणाचे तयार केलेले आहेत. अशाच प्रकारे सुरणाचे अनोखे मेंदू वडे मी तळून घेते. आणि मंडळी, आपल्या चॅनलवरती मी अशाच खूप साऱ्या युनिक घरामध्ये उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये तयार होणाऱ्या रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत. त्या सुद्धा एकदा नक्की चेक करा. मला खात्री आहे तुम्हाला आपल्या चुलीवरच्या मेजवानीच्या रेसिपी जरूर आवडतील. पहा, मी इथे मेंदू वडे तळून घेतले आहेत. बाहेरून छान कुरकुरीत आणि आतपर्यंत खुसखुशीत तयार झालेले आहेत. दिसायलाही ते सुंदर दिसतात आणि चवीलाही अप्रतिम झालेले आहेत. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने हे सुरणाचे मेंदू वडे रवा घालून नक्की ट्राय करा. चवीला ते खूपच छान लागतात आणि पौष्टिकही असतात. महत्वाचं म्हणजे ते बनवायला फार सोपे आणि झटपट तयार होतात. आता मी हे मेंदू वडे तोडून सुद्धा दाखवते. पहा, आतपर्यंत हे मेंदू वडे व्यवस्थित शिजलेले आहेत. हे तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही चटणी सोबत सर्व करू शकता किंवा सॉस सोबत सर्व करू शकता. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली मला कमेंट मध्ये जरूर कळवा. जरा सुद्धा आवडली असेल तर एक लाईक करा आणि आताच आपल्या चुलीवरची मेजवानी या कुकिंग चॅनलला सबस्क्राईब करा. त्यापुढील बेल आयकॉनवरही प्रेस करा, म्हणजे आपल्या येणाऱ्या नवीन नवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील. चला मग मंडळी, आपण भेटूया आपल्या पुढच्या नवीन अशा रेसिपी मध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.